मित्रांनो नमस्कार। मी आता आपण इथं छोट्याशा रस्त्यावरती सिंगल रोडवरती आपण गाडी चालवतोय। तर त्या टायमाला आपण काय केलं पाहिजे, तर हे असं ज्यावेळेस आपल्याला समोर जर गाडी मागे गाड्या 4-5 जरी असतील तरी तुम्ही तिथं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न नाही करायचा। होतं काय माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही जिथं ओव्हरटेक करून जाताय, आता हे जे दोघं तिघं जण राईट साईडनी गेलेत, तर आता हा पण भाऊ पुढं निघतोय, हा थांबणार होता पण पुढंच हे असं होतं। काही जणांना चुकीचं वागायचं नसतं पण आजूबाजूचे लोक चुकीचं जातात आणि त्याच्या पाठीमागं आपण चुकीची गाडी चालवतो। पण त्या केसमध्ये होतं काय मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित गाडी चालवणारे जर असताल तर कधी कधी तुम्ही अडकले जातात आणि थोड्याशा टायमिंगसाठी तुम्ही आपलं स्वतःचं आणि इतरांचं नुकसान करून घेतात आणि शक्यतो तर तुम्हालाच समोरच्याचं नुकसान भरून द्यायला लागतं। आता इथं बघा, ह्या भाऊनी पण समोर गाडी घेतली आहे, तर समोर गाडी घेतल्याच्या नंतर जर तुम्ही एक लेनचा रस्ता असेल आणि तुम्ही जर डबल लेनला गाडी चालवत असाल आणि समोरून येणाऱ्यांनी जर त्याचा अंदाज चुकला आणि त्यानं जरी तुमच्या गाडीला जरी गाडी टच केली तर तुम्ही समोरच्याला काहीही बोलू शकणार नाही आहेत। आणि या साईडनी मी पण तुमच्या गाडीला समजा टच केलं तर तुमचं नुकसान प्लस माझं नुकसान, असं तुम्ही दोन्ही याच्यामध्ये अडकतात। पण आपल्या इथं लोक शक्यतो होता होईल तेवढं म्हणजे एक दुसऱ्यास गाडी चालवताना शक्यतो काहीही लॉस होऊ नये, आपला स्वतःचा लॉस होऊ नये म्हणून इतरांना वाचवतात। पण असं चुकीचं चालणाऱ्या लोकांना जर म्हणजे आपण वाचवत असाल तर शक्यतो कसं आहे माहिती आहे का, चूक होणं आणि चुकीचं वागणं याच्यामध्ये फार फरक असतो मित्रांनो। आता हे जे राईट साईडला मी जे दाखवतोय गाड्या, ते राईटची लेन आहे, याच्यामध्ये ते लोक पूर्ण चुकीचं चालत आहेत, याला चूक होणं म्हणत नाही आहेत। हा तर खरा चूक झाली नाही आहे, तर चुकीचं चालतोय आपण। तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला समोरच्यानं जरी डॅश केला म्हणजे जर टच केलं आणि जर समजा आता मी राईट साईडनं चालवतो आणि तुम्ही लेफ्ट साईडला दाबताय, त्या सिच्युएशनमध्ये जर गाडीला गाडी टच झाली तर त्याच्यामध्ये जर नुकसान झालं तर ते तुमच्यामुळं नुकसान होतं। नाही की मी चालतो, आता मी माझ्या लाईनमध्ये चालतो आहे आणि तुम्ही जर चुकीच्या लाईनमध्ये चालत असताल तर तुमच्यामुळे माझं पण नुकसान होत आहे आणि तुमचंही नुकसान होत आहे। आणि तेव्हा आपण भांडत बसतो आहे की बाबा नुकसान भरून दे, मी म्हणेल की मी माझ्या बाजूला बरोबर आहे, तुम्ही म्हणाल की मी लेफ्ट साईड, मी तुझ्या राईट साईडला आहे। पण इथं सिंगल लेनचा रस्ता आहे तर तुम्ही डबल लेन केलेली आहे, तर खरं पाहिलं तर तुम्हीच चुकीचे असता इथं। आता इथं बघा, जर टर्न घेणारे असतील, आता वेगनरवाल्या भाऊला मी जर समजा लेफ्ट साईडला नाही येऊ दिलं तर परत तिथं पण डबल लाईन पाठीमागपासून चालू होते, म्हणून मी त्या भाऊला समोर घेतो आहे, सिंगल लेन तयार करतो आणि मी शक्यतो तसंच करतो। एक गाडी पुढे गेल्याने काही फरक पडत नाही आहे, पण लोकांना याचं थोडंसं म्हणजे एक जे आपण म्हणतो ना पेशन्स ठेवायला लागतात, ते राहिलेले नाही आहेत। त्याचं कारण हेच आहे की आपण स्वतः चुकीचं चालतो आणि नंतर इतरांना त्याचं नुकसान भोगायला लागतं। तर असं काही करू नका, होता होईल तेवढं एकामागे एक चालण्याचा प्रयत्न करा। जिथं आरामात 2 लेन बनतात तिथं 2 लेन बनवा आणि त्याच्यानंतर पुढं तुम्हाला सांगतो मी, आता याच्यात ते पण दाखवतोय की जिथं 2 लेन बनवल्या जातात तर तिथं तुम्हाला गाडी कशी चालवायची ते पण मी सांगतो। तर त्या ठिकाणी तुम्हाला शक्यतो होता होईल तेवढं आपल्याला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करा, उजव्या साईडला, डाव्या साईडला नाही, उजव्या साईडला। आणि चुकीचं चालून तुम्ही नंतर पुन्हा त्याला म्हणता की मी उजव्या साईडला सुरक्षित राहतोय, तर याच्यामध्ये तो पण मायनस पॉईंट असतो की ज्यानं तुम्ही स्वतः पण तुमचं आणि इतरांचं नुकसान वाचवू शकतात। जर तुम्ही चुकीचा ओव्हरटेक करून जर तुम्ही नंतर लेफ्ट साईडला, आता ह्या भाऊनं बघा कसं ओव्हरटेक केलं, पण मी नाही जाणार त्या लेनमध्ये, मला माहिती आहे का, तर मी शक्यतो नाही जात। आणि त्याच्यानंतर जर याच्यामध्ये जर कोणी ओव्हरटेक करत असेल तर मी त्याचा पण विचार नाही करत जास्त। जर गाडीला गाडी टच झाली तर ती सर्वस्वी त्याची चूक असते, आपली चूक नसते। तर अशा ठिकाणी शक्यतो होता होईल तेवढं एकच लेन ठेवा, दुसऱ्या लेनमध्ये गाडी चालवू नका। यानं होतं काय मित्रांनो, जो माणूस व्यवस्थित आणि सरळ चालतो ना त्याचं नुकसान होतं, त्याचं फ्युअल पण जातं, टायमिंग पण जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम होतो, जिथं की आपली स्पीड राहायला पाहिजे ते स्पीड राहत नाही आणि आपण सर्वजण अडकले जातो।
तर अशा ठिकाणी शक्यतो होता होईल तेवढं काळजी घ्यायची आहे की आपण आपल्याच लाईनमध्ये चालायचे. सिंगल लेन असेल तर एकच लेन बनवा, डबल लेन रोड असेल तर 2 लेनमध्ये चालवा. आता हे बघा, परत एर्टिगावाला भाऊ पुढे आला आहे. कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला जायचं तो टाईम हा ठरलेला असतो, त्याच टायमाला आपण पोहोचणार आहे. मग विनाकारण कशासाठी तुम्ही स्वतःला त्रास देताय. आता इथं पण बघा, तुम्ही परत अडकले गेले, डबल लेन केली आणि परत अडकले गेले. आणि हेच लोक आहेत ते ज्यांनी आपल्याली चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करून पुढं आलते, परत पाठीमागे राहिले. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कितीही स्पीडनं जा किंवा कितीही स्लो चाला, तर तुम्हाला जर समोर जायचं टायमिंग जो असेल तुमचा, तिथं पोहोचण्याचा टायमिंग जो ठरवलेला असेल ईश्वरानं, त्याच टाईमला तुम्ही तिथं पोहोचणार आहेत. तुम्ही कितीही स्वतःला ॲग्रेसिव्ह करून चालवताल तर तिथं तुम्ही स्वतःला सुरक्षित नाही ठेवत आणि इतरांनाही सुरक्षित न ठेवता गाडी चालवता आणि नंतर पुन्हा त्याला ओरडता की माझं नुकसान झालं आहे, माझ्यासोबत देवानं चुकीचं केलं आहे. देव नाही आहे चुकीचं करत, जे होतं ते आपल्या चुकीमुळं होतं मित्रांनो, इतरांच्या चुकीमुळं होतं. तर आपण स्वतःला सुरक्षित ठेवा. इतरांच्या चुकीमुळं झालं तर तुम्ही तिथं भरपाई घेऊ शकता. तिथं तुम्ही समोरच्याला बोलू शकता की बाबा तू तुझ्या चुकीमुळं माझं नुकसान केलं आहेस, तर ते नुकसान भरून दे, आपण असं पण बोलू शकतो. आता इथं झाल्यात 2 लेन्स मित्रांनो. तर आता इथं 2 लेन झाल्याच्या नंतर मी आता तुम्हाला सांगतो इथं काय करायचं आहे. ते आपली राईट साईड आपल्याला सुरक्षित करायची आहे. एक 2 व्हीलर जातील एवढं अंतर ठेवा. शक्यतो 2 व्हीलरवाल्यांनी पण अशा ठिकाणी राईट साईडनं न गाडी चालवता लेफ्ट साईडनं गाडी चालवली पाहिजे जिथं ट्रॅफिक होतं तिथं. का तर समोरून पण 4 व्हीलर येते आणि या साईडनं पण 4 व्हीलर असेल आणि तुमची जर 2 व्हीलर असेल तर मी एक व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो पाठीमागं की कधी 2 व्हीलरवाले फक्त गाडी बसते तेवढ्या अंतरातच पुढं जातात आणि अचानक नंतर त्यांना पाय टेकायला लागतो आणि पाय टेकल्याच्या नंतर त्यांच्या पायावरून पण कधी गाडीचा टायर गेलेला आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकू शकता 2 व्हीलरवाले पण. त्याच्यामुळं अशा ठिकाणी 2 व्हीलरवाल्या भावांनी पण डाव्या साईडनी गाडी चालवायची आणि जर तुम्हाला स्पेस भेटतो तरच गाडी पुढं घ्यायची, नसतं थोडंसं थांबलात तरी चालेल. जीवापेक्षा आणि स्वतःच्या शरीरापेक्षा काहीही किमती नाही आहे. सगळ्यात किमती आपला जीव आणि आपलं शरीर आहे मित्रांनो. कसं असतं माहिती आहे का, जर वेळ निघून गेली तर झाल्याच्या नंतर वेळ निघून जाते मित्रांनो आणि नंतर पश्चात्तापाशिवाय आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नसतो. तर असेच व्हिडिओ असतात मित्रांनो. फॉलो आणि सबस्क्राईब